नमस्कार विद्यार्थी मित्रो, गणिताच्या आणखी एक व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। चला तर विद्यार्थी मित्रो, आज आपण स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारल्या जाणारे परंतु तुम्हाला सोडवायला अडचणीत टाकणारे जे उदाहरण असतात त्या उदाहरणांना आपण ट्रिकच्या माध्यमातून कशा पद्धतीने सोडवायचं आहे ते आज आपण इथे शिकणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रो, उदाहरण दिलेले आहे, त्या उदाहरणं पाहिल्यानंतरच तुम्हाला लक्षात येते की खरोखरच हे स्पर्धा परीक्षेमध्ये दिसतात परंतु आपल्याला याचं उत्तर कॉन्फिडन्सली काढता येत नाही। तर आता कशा पद्धतीने याला सोडवायचं आहे बघा। याला सोडवत असताना 9999.365 भागिला 399 गुणिला 999 अशा पद्धतीचं गणित आहे। तशाच पद्धतीचे आणखी दोन गणित आहेत। तर याला बघा, याला सोडवत असताना काय करायचं आहे, रूटिंग मेथडने जर सोडवायचं म्हटलं तर कशा पद्धतीने होईल, 9999 गुणिला 999 करायचं, त्याच्यामध्ये नंतर पुन्हा 365 मिळवायचं आणि ते तुम्हाला अंशात लिहायचं आहे। नंतर हे कटेल म्हणजे जे तुमचा गुणाकार येईल तो तुमचा इथं उत्तर येईल, असं ते असतं। परंतु तेवढं ते करायची गरज नाही, तेवढं करायला सुद्धा वेळ आपल्याला भरपूर लागते। मग आपल्याला कमीत कमी वेळामध्ये कसं सोडवायचं तर बघा, लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक बघा काय करायचं आहे। छेदामध्ये किती आहे, 999 म्हणजे 3 9 आहे। तर काय करायचं आहे, डाव्या हाताकडून तिसरा जो 9 आहे, 1 2 3 हा तिसरा जो 9 आहे तिथं काय करायचं आहे तुम्हाला, तो 1 ने कमी करून टाकायचा। म्हणजे इथं काय करायचं आहे तुम्हाला, हा 8 करायचा, 1 ने कमी करून टाकायचं आणि लिहायचं। म्हणजे काय करायचं, 9 9 8 लिहिले। आता काय करायचं आहे, 9 9 8 आणि हा 9 आणि इकडे काय करायचं आहे बघा, आता याला 1 ने वाढवा म्हणजे 365 आहे, तो काय होईल 366 करायचं। झालं विद्यार्थी मित्र, तुमचं उत्तर याचं निघालेलं आहे। समजलं काय करायचं बघा। दुसरं उदाहरणावरून तुम्हाला पुन्हा समजेल। 999.47 भागिला 99 गुणिला 99 आहे। काय करायचं आहे, दोनदा छेदामध्ये 9 आहे म्हणजे डाव्या हाताकडून दुसऱ्या नंबरचा जो 9 आहे त्याला काय करायचं, 1 ने कमी करून घ्या आणि लिहा, 9 8 9 लिहिले। आता इथे जे अंक आहे त्याच्यातून काय करायचा, 1 ॲड करा, बस झालं विद्यार्थी मित्रो। अशा पद्धतीने तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन करता येईल। आता बघा इथं 5 अंकी आहे, 9 पूर्णांक किती आहेत, 37 भागिला 99 गुणिला 99। इथं काय कराल मग, पुन्हा तसंच डावीकडून तुम्ही दुसऱ्या नंबरवर 99 आहे म्हणजे 2 अंक म्हणजे हा अंक आहे, हा कितीने कमी करायचा, 1 ने कमी करा आणि लिहा 98999 आणि इथं काय करायचं, 1 ने वाढवून लिहा। हा बस झालं विद्यार्थी मित्र। अशा पद्धतीने तुम्हाला ह्या पद्धतीचे जे उदाहरणं येईल ते तुम्हाला इथं सोडवायचं आहे। म्हणजे तुमचा वेळही वाचेल आणि तुम्हाला मार्क्ससुद्धा कसे पूर्णच्या पूर्ण मिळू शकतील। बघा विद्यार्थी मित्र, आणखी आपण दुसरे जे उदाहरण आहे जे स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारल्या जातात त्या प्रश्नांचा इथे आपण विचार करूया। बघा विद्यार्थी मित्र, हा पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा, 7चा घातांक 55 अधिक 7चा घातांक 55 अधिक 7चा घातांक 55 असे 7 आहे आणि त्यांचा घातांक 55 आहे। याचं उत्तर किती। जर आपल्याला यांची बेरीज जर करतो म्हटलं, याचा पहिले 7चा घातांक 55 काढणंच खूप कठीण आहे। तर याला सोडवायचं कशा पद्धतीने, तर खूप काही काळजी करायची गरज नाही मित्र। बघा अशा पद्धतीचे दिसले तर याच्यामध्ये एक स्पेशालिटी आहे, कशी आहे, यांच्या सर्वांचे घातांक सारखे राहणार आहे ती एक गोष्ट। आणि इथं जो पहिला नंबर राहणार आहे जसं 7 आहे तर 7 टाईम राहणार ते, बघा लक्षात ठेवा तुम्ही हे 7 टाईम। जसं इथं बघा 4 आहे तर इथं काय राहणार आहे, 4 टाईम राहणार आहे। इथं 3 आहे तर हा 3 टाईम राहणार आहे। मग अशा पद्धतीचे जर उदाहरणं आले तर ते आपण कशा पद्धतीने सोडवायचा बघा, ट्रिकच्या माध्यमातून आपल्याला सोडवता येते। काय करायचं, सर्वात पहिले याला खूप काही करायची गरज नाही। हा सरळ हा 7 आहे जसाच्या तसाच येणार आहे, हा 7 जसाच्या तसाच येणार आहे। फक्त काय करायचं आहे, तुमचा जो घातांक 55 आहे त्या घातांक 55ला घातांक 1 ने वाढवून लिहा, बस झाला। म्हणजे 7चा घातांक 56 हे त्या गणिताचं उत्तर राहील। म्हणजे काहीही करायची गरज नाही। याला जर रूटिंग मेथडनं सोडवलं तरी पण तुम्हाला सोडवता येते। म्हणजे काय करायचं आहे बघा, हे 7चा घातांक 55 7चा घातांक 55 असं कितीदा आहे, 7दा आहे। म्हणजे इथून जर आपण कॉमन काढलं तर हा 7चा घातांक 55 निघेल आणि इथं काय येईल, 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 अशी 7 टाईम्स येणार आहे। म्हणजे हे अधिक 1 अशा पद्धतीचं येईल। म्हणजे काय होणार आहे, 7चा घातांक 55 गुणिला यांची बेरीज केलं तर 7 येईल। म्हणजे हा 7चा घातांक 1 आहे। हे जर घातांकाच्या नियमानुसार केलं तर हे अशा पद्धतीने येतं, काही खूप नाही। म्हणजे काही तुम्ही वेगळं करून नाही राहिले, परंतु तुम्हाला सोडवत असताना काय लक्षात ठेवायचं आहे की
हे ट्रिकच्या माध्यमातून जर तुम्ही शॉर्टकट मेथडने जर लक्षात ठेवले तर तुमचा वेळही वाचेल आणि तुमचं उत्तरसुद्धा बरोबर येईल. हे त्याच्यामागचा उद्देश. बघा विद्यार्थी मित्र, म्हणजे या पद्धतीने सोडवलं की हा 7चा घातांक 56 येतो. म्हणजे काही वेगळं सोडवले का नाही, म्हणजे तुम्हाला अशाच पद्धतीने आता बघा इथं जर पाहिलं तर मग काही हे 4 टाईम आहे, म्हणजे याला काय करायचं आहे 4 तर येणारच आहे. 4 आला की नंतर काय करायचं 47 आहे. 47 आहे म्हणजे काय 1ने वाढवून लिहा बस झालं. म्हणजे 4चा घातांक 48 हा त्या गणिताचं उत्तर आहे. आता बघा इथं किती आहे 3 आहे तर 3 टाईम्स आहे. बघा 3 आहे तर 3 टाईम्स आहे. 3 लिहिला नंतर मग काय लिहिलं इथं सरळ सरळ काय करायचं आहे 25 लिहा. 24 आहे म्हणजे 1ने वाढवून लिहा 25 लिहा म्हणजे तुमचं उत्तर झालं. विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीचे जे काही गणित येतील ते तुम्ही सोडवू शकता. बघा विद्यार्थी मित्र, आणखी एक दुसऱ्या प्रकारचं टाईप्स किंवा गणित आपण इथे बघत आहोत जे स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाते. त्याच पद्धतीचे आपण इथं गणित घेऊन राहिलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्र, हे सिरीज आहे, नंबर सिरीज राहिल्यासारखी आपण ॲडिशन आहे. बघा 1/2 अधिक 1/4 अधिक 1/8 अधिक 1/16 अशा पद्धतीचे जर गणित तुम्हाला या अशा स्वरूपामध्ये जर असेल, बघा इथं काय होत आहे 2 2चा डबल होत आहे, 2चा इथं 4चा डबल होत आहे, इथं 8चा डबल होत आहे. अशाच पद्धतीने सर्व गणितामध्ये तुम्हाला दिसतील. बघा इथं 3 आहे, 3चा डबल आहे, 3 नंतर 6चा डबल आहे, 12चा डबल आहे, 24चा डबल आहे. अशा पद्धतीचे जर तुम्हाला ॲडिशन जर तुम्हाला जर स्पर्धा परीक्षेमध्ये जर आली तर याला कशा पद्धतीने सोडवायचं आहे. बघा विद्यार्थी मित्र, काय करायचं आहे दुसरं तिसरं इथं काही करायचं वगैरे नाही, असं खूप काही करायची गरज नाही. इथं काय करायचं आहे जो शेवटी इथं जो येतो आहे तो नंबर लिहायचा इथं छेदामध्ये 16. त्याच्यानंतर मग काय करायचं आहे हा 16 जर आला त्याच्या 1ने कमी करायचं आणि वर लिहून टाकायचं. झालं विद्यार्थी मित्र, याचं उत्तर झालेलं आहे. आता दुसरं बघा, दुसरं आता सेम तशाच पद्धतीचं दिसत आहे. म्हणजे काय लिहाल तुम्ही 48 छेदात लिहाल आणि अंशामध्ये काय 1ने कमी म्हणजे 47 बस झालं. म्हणजे दुसऱ्या गणिताचं उत्तरसुद्धा तुमचं झालं. याला सोडवून पाहायची गरज नाही. ते तुम्हाला सोडवले की तुम्हाला त्याचं उत्तर तेवढंच येईल हे मी निश्चितपणे सांगू शकतो आणि तुम्ही ते करू शकता. पण ते आपल्याला सोडवून पाहायची गरज नाही. तुम्हाला ह्याच पद्धतीने तुम्हाला हे उदाहरणं सोडवायचे. बघा विद्यार्थी मित्र, इथं किती आहे हा 160 159 1ने कमी करून लिहा. मग याचं उत्तर तुम्हाला समजेलच. आता हे किती येईल 256, इथं येईल 255. अशा पद्धतीने पहिलं दुसरं तिसरं आणि चौथं जे खूप वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात, परंतु आपल्या हातून ते नकळत चुकून जात असेल तर या पद्धतीचा किंवा या ट्रिक्सचा उपयोग जर केले तर तुमचे हे उदाहरणं अजिबात चुकणार नाही. बघा विद्यार्थी मित्रो, आणखी पुन्हा मी उदाहरण घेऊन आलेलं आहे इथं. हे उदाहरणं बघा, हे अशा पद्धतीची उदाहरणंसुद्धा तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमीच येत असतात. इथं काय विचारलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रो, x अधिक y बरोबर 13 आहे आणि x मायनस y बरोबर 5 आहे. तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे काढायचं आहे काय एक्सची किंमत काढा आणि वायची किंमत काढा. आता हे जर रोटिंग मेथडनं जर आपण सोडवतो म्हटलं तर इक्वेशन सोडवायची जी मेथड आहे ती मेथड तुम्हाला यूज करावं लागेल. पहिले ॲडिशन करा, नंतर भागाकार करा, नंतर पुटअप करा आणि नंतर मग तुम्हाला काय करावं लागेल किंमत काढावं लागेल. ती किंमत निघेल सुद्धा, पण एवढी प्रक्रिया करायला वेळ खूप जाते. मग आपल्याला कमी वेळामध्ये तुम्हाला हे उत्तर कशा पद्धतीने काढायचं आहे ते आज इथे आपण शिकणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीचे जर उदाहरण तुम्हाला दिसलं आणि तिथं दिसेल की x आणि y ची किंमत काढायला काहीच करायची गरज नाही. इकडे जे नंबर्स आलेले आहेत ह्या दोन्ही नंबरची करा सर्वात पहिले बेरीज. काय करायचं आहे बेरीज 13 अधिक 5. 13 अधिक 5 किती होते आहे 18. 18चे अर्धे करा सरळ सरळ. 18चे काय करायचं अर्धे करा, ती होईल एक्सची किंमत. 18चे अर्धे जर केले तर किती होईल 18चे अर्धे किती होईल 9 झाली. म्हणजे ज्या दोघांची बेरीज करायचं आणि तिचे हाफ करा म्हणजे अर्धे करा, ही होईल तुमची एक्सची किंमत. आता काय करायचं आहे जी एक्सची किंमत आलेली आहे ती किंमत काय करायची, आता हे जी मोठी संख्या असते त्या मोठ्या संख्येतून मायनस करा. म्हणजे मोठ्या संख्येतून मायनस जर केले तर किती येते 4 येते. ही तुमची वायची किंमत झाली. झालं विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीने तुम्हाला या उदाहरणाला सोडवायचं आणि उत्तर तुमचं काढायचं आहे. इथं बघा आता x अधिक y बरोबर 7 आहे आणि x मायनस y बरोबर किती आहे 5 आहे. इथं सुद्धा x आणि y ची किंमत काढायची. मग काय करायचं आहे दोघांची बेरीज करा, त्याला अर्ध करा म्हणजे काय निघेल x ची किंमत निघेल. दोघांची बेरीज किती होते 12. 12ला अर्धे करा म्हणजे किती होईल 6. हे झाले x ची किंमत. आता काय करायचं y च्या किमतीसाठी काय करणार आहात तुम्ही, जी मोठी संख्या आहे 7 आहे 7मधून काय करायचं आहे तुम्हाला 6 मायनस करा म्हणजे किती येणार आहे 1. झाले विद्यार्थी मित्रो, म्हणजे x आणि y ची किंमत निघालेली आहे. त्याच्यानंतर बघा m अधिक n बरोबर 9 आहे आणि m मायनस n बरोबर काय
7 आहे. आता इथं एम आणि एनची म्हणजे हे व्हेरिएबल्स जे आहे कधीही चेंज होऊ शकतात. ए पासून तर झेडपर्यंतचे कोणते अक्षरं वापरले जातील आणि तुम्हाला या पद्धतीचे गणित विचारले जाऊ शकतात. मग आपण काय करायचं आहे, इथं सेम तेच मेथड वापरा. काय करायचं आहे, दोघांची बेरीज करा. किती होत आहे 16. 16च्या अर्धे करा. 16च्या अर्धे जर केले तर किती होत आहेत, 16च्या अर्धे केले तर 8. 8 हा काय झाला तुमचा एमची किंमत झाली. आता मोठी संख्या कोणती आहे 9. 9 मधून 8 गेले म्हणजे होणार किती आहे 1. हे झालं तुमचे बघा. हे उत्तर निघाला, हे उत्तर निघालं आणि ते सुद्धा उत्तर निघालं. आता म्हणाल सर तुम्ही सर्व इव्हन नंबरवालेच दिलेले आहे. आता आपण बघा असंही होऊ शकते तुम्हाला P अधिक Q बरोबर 14, P मायनस Q बरोबर 13. अशाही पद्धतीचे गणित राहू शकतात. नाही राहत असं मी काही सांगू शकत नाही. आता इथं तुम्हाला काढायचे आहे P आणि Qची किंमत तुम्हाला इथं फाइंड आउट करायची. आता काय कराल मग सेम तशाच पद्धतीने Pची किंमत काढायसाठी काय कराल, दोघांची बेरीज करा. किती येत आहे 27. किती बेरीज येत आहे 27. 27चे अर्धे करा. 27चे अर्धे किती होते 3.5. 13.5. 13 दुने 26 आणि 1चा 0.5 म्हणजे 13.5 झाले. आता काय करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून टाका. म्हणजे किती येत आहे 13तून जर हे 13तून काय करायचं आहे 13.5 मायनस करा. म्हणजे येणार काय Q इज इक्वल टू किती होणार 0.5. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व जे आहे अशा पद्धतीचे जे काही उदाहरणं येतील ते तुम्हाला सोडवायचे. बघा विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीची सुद्धा उदाहरणं तुम्हाला त्या स्पर्धा परीक्षेच्या पेपरमध्ये येतात आणि ते उदाहरण आपल्याला जीव खात असतात. बघा विद्यार्थी मित्रो, काय करायचं आहे, इथं 1 अधिक 11 अधिक इथं 111 अधिक 1111 इथं 5दा एकदा आलेला आहे, इथं 6दा एक आलेला आहे. अशाच पद्धतीचे मी तुम्हाला इथं सर्व गणितं घेतलेले आहे. बघा विद्यार्थी मित्रो, याला सोडवत असताना कशा पद्धतीने सोडवायचं आहे, काही याची बेरीज वगैरे करत राहायची गरज नाही. बघा फक्त बघायचं का आता हे सिरियल नंबर आहेत का बघा, 1 आहे 2 आहे 3दा 1 आहे 4दा 5दा 6दा 1 आहे. बस काहीच करायची गरज नाही. याला काय करायचं 6दा 1 आहे तर सरळ 1 2 3 4 5 6 झाला विद्यार्थी मित्रो, याचं उत्तर आलेलं आहे. आता काय म्हणाल वा किती सोपं आहे, याची बेरीज करायची गरज नाही ना, काही नाही काहीच नाही. अशा पद्धतीने दिसलं की तुम्हाला त्या पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचं आहे. आता काय करायचं बघा, इथं 2 न दिसत आहे, इथं काहीच नाही करायचं. कितीदा शेवटचा 2 आहे बघायचं, 2 4 3 4 बघा 2 आहे, 1दा 2 आहे, 2दा 3दा 4दा 5दा 6दा आहे, 6दा आहे. मग काय करायचं आहे तुम्हाला सरळ 1 2 3 4 5 6 लिहिल्यानंतर काय करायचं, इथं 2 आहे म्हणून याला गुणेला 2 करा. म्हणजे काय येणार आहे, 6 दुनी 12ची 2 हातचा 1 10 10 आणि 11शी 1 हातचा 1 4 दुने 8 आणि 1 9 हा झाला 6 हा झाला 4 हा झाला 1 झाला. विद्यार्थी मित्र, ह्या गणिताचं जे उत्तर आहे किती येईल 1 4 6 9 1 2 झालं. अशा पद्धतीने तुम्हाला याला सोडवायचं आहे. आता काय करायचं, इथं बघा 3ची दिसत आहे, 3 अधिक 33 अधिक 3 वेळा 3 आहे, 4 वेळा 5 वेळा 6 वेळा 7दा आहे. मग आता काय करा तुम्ही 1 2 3 4 5 6 7 लिहिले, 7दा आहे, 7दा 3 आहे, 7 वेळा आहे. मग याला गुणेला 3 करा, बस झालं. 3 7 3 21 1 हातचे 2 3 छक 18 19 20 20शी 0 हातचे 2 5 3 15 15 न 2 17 17शी 7 हातचे 1 4 3 12 12 आणि 13शी 3 हातचा 1 3 3 9 10शी 0 हातचा 1 3 2 6 आणि 1 7 3 1 3. बघा विद्यार्थी मित्र, इथं 4 झाले, इथं 2 येईल ना, बे 2 बे 1 बे म्हणजे इथं जे आहे हे 2 येईल. आता बघा या पद्धतीने तुम्हाला काय करायचं इथं सोडवायचं. बघा झालं, याचं उत्तर झालेलं आहे. बघा 3 0 3 0 1 अशा पद्धतीने याचं सुद्धा उत्तर झालेलं आहे. आता बघा इथं 4दा आहे, हे तुम्हाला याचं उत्तर जे आहे तुम्हाला समजेलच काय कशा पद्धतीने काढायचं आहे. काय फक्त लक्षात काय ठेवायचं, हे लिहिलेलं बरोबर आहे का ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. लिहिलेलं जर बरोबर झालं की मग काय करायचं आहे तुम्हाला, कितीदा आहे बरोबर मग तेवढे अंक लिहून टाकायचे अशा पद्धतीने. आणि इथं 2 असेल तर 2 न गुणायचं, 3 असेल तर 3 न गुणायचं. याला तर निश्चितच तुम्हाला काय करावं लागेल, म्हणजे याला सोडवत असताना कितीदा आहे 6दा आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6 गुणेला 4 करा, म्हणजे तुम्हाला याचं उत्तर निघून जाईल. बघा विद्यार्थी मित्र, म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला हे गणित आहे, त्या गणितांना अशा पद्धतीने तुम्हाला हँडल करायचं आहे आणि त्याचं उत्तर फटाफट तुम्हाला काढायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रो,
आणखी नवीन उदाहरणं इथं आलेले आहेत बघा. अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमीच येत असतात. बघा इथे कितीदा आहे, 7 1 7 4 आहे, म्हणजे 4 इथं किती 4 किती आहे, 7 आहे, आणि या संख्येला 13ने भागले तर बाकी किती येईल हे तुम्हाला विचारलेलं आहे. तुम्हाला सोडवता येत नाही अशातली गोष्ट नाही बघा विद्यार्थी मित्र. इथं होते कसं, एवढ्या मोठ्या नंबरला 13ने भागायचं, नंतर तुम्हाला बाकी काढायचं. हे जर म्हटलं तर तुमचा वेळ किती जात आहे हे महत्त्वाचं आहे. तर इथं तुम्हाला वेळ न दवडता तुम्हाला ह्या गणिताचे उत्तर फटाफट कशा पद्धतीने काढता येते ते आज आपण या पद्धतीने इथं शिकणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रो, काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला इथे, जर कोणताही नंबर म्हणजे कोणताही 6 अंकी नंबर जसा ए ए ए ए ए ए म्हणजे इथं 6 अंक कसे असायला पाहिजे, सारखे असायला पाहिजे. इथं 3 असेल तर 3 3 3 3 3, इथं 4 असेल तर 4ही वेळा 6 असायला पाहिजे, 7 असेल तर 6ही वेळा कसं असेल तर 7च असायला पाहिजे. अशा पद्धतीचे जसं हा अशा पद्धतीने जर असेल हे नंबर बघा, हा 3 आणि 3 म्हणजे 6 सारखे नंबर जर तुमचे 6 डिजिट हा सारखा नंबर जर येत असेल तर ह्या नंबरला 3 7 11 13 आणि 37 यांचा पूर्णपणे भाग जातो. बघा विद्यार्थी मित्र, मी काय म्हटलं मी पुन्हा सांगत आहे बघा. म्हणजे असे जर नंबर येत असेल जे सारखे आहे, म्हणजे 6 डिजिट कसे असेल, सारखे असेल, मग अशा वेळेस 3 7 11 13 आणि 37 ह्या सर्व संख्यांचा आहे निश्चेष भाग जातो, जर तुमचे हे नंबर कसे असतील, सारखे असेल तर. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. म्हणजे तुम्हाला हे या पद्धतीचे उदाहरणं तुम्हाला सहज सोडवता येतील. मी काय म्हटलं, 3 7 11 13 आणि 37 ह्या नंबरचा निश्चेष भाग जातो, पण कोणत्या नंबरमध्ये, जर त्याचे 6 डिजिट आहे आणि 6 डिजिट नंबर हे सारखे असतील. जसे 7 7 7 आहे तर 7ही वेळा कसं, 6 वेळा कसं असेल, 7च असेल. 6ने सुरुवात झाली तर 6 वेळा जर 6 असेल तर समजून घ्यायचं की ते निश्चेष भाग जाणार आहे, म्हणजे त्यांची बाकी किती येणार आहे, 0 येणार आहे. बघा आता आपल्याला इथं याच ट्रिकचा वापर करून या इन्फॉर्मेशनचा, या माहितीचा आधार घेऊन आपल्याला हे उदाहरणं सोडवायचे. बघा इथं कितीदा 6 आहे, 4 आलेला आहे. बघा इथं किती आहे, 1 2 3 4 5 6, म्हणजे हे झाले 6 वेळा 4 आलेला आहे. फक्त इथं काय उरलेलं आहे, 4. मग इथं काय, ला 13ने भागले तर बाकी किती येईल पहा. मी काय म्हटलं, 3 7 11 13 आणि 37 हा 13 नंबर दिसत आहे, म्हणजे ह्या नंबरला, म्हणजे एवढ्या 6 नंबरला भागल्यानंतर तो 0 झाला. आता किती येणार आहे, म्हणजे 4च उरला आहे, 4मध्ये 13चा भाग जात नाही, म्हणजे बाकी किती होईल, मग याचे बाकी किती होईल, 4 झाला विद्यार्थी मित्र. बस एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, झालं. म्हणजे याला 13ने भागल्यानंतर उरलं किती आहे, बाकी किती, फक्त 4, म्हणजे रिमाइंडर किती उरलेला आहे, 4. आता बघा इथं कितीदा 5 आहे बघा, 4 8दा 5 आहे, 8दा 5 आहे, आणि त्याला या संख्येला किती 37ने भागले तर बाकी किती येईल विचारलं. म्हणजे 37 या संख्येने भागले तर बाकी किती येईल. बघा याच्यामधला आपल्या त्याच नंबरमधला हा नंबर आहे का, 37 आहे. कोणता, 3 7 11 13 आणि 37 हा नंबर आलेला आहे. म्हणजेच काय, इथं सुद्धा काय येईल, 6 वेळा सारखा जो नंबर येत असेल तर त्याच्यामध्ये काय, हा निश्चित भाग जातो. 6 वेळा याच्यामध्ये निश्चित भाग जातो. राहिले किती आता, 55 आहे. 55 भागीला 37 करा, बस झाला. 55ला 37ने भागले तर बाकी किती, 55मध्ये एकच वेळा 37चा भाग जातो, आहे की नाही. मग काय करायचं, 55मधून 37 गेले तर बाकी किती उरणार आहे, फक्त 18. बाकी किती उरणार आहे, 18. म्हणजे इथं काय होईल मग आता, हे 55 भागीला 37 करा, म्हणजे तुम्हाला बाकी मिळून जाईल. म्हणजे तुमच्या या संख्येला पूर्णपणे 37ने भागल्यानंतर बाकी किती येईल, तर ते किती येईल, मग 18. हे तुमचं झालं उत्तर. बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचं आहे. इथं बघा आता हा एवढा नंबर दिलेला आहे, ला 11ने भागले तर बाकी किती येईल म्हणताय, 11ने भागले तर. आता बघा हा सुद्धा नंबर त्यातलाच आहे, मग काय करायचं, 6 नंबर आलेले आहेत, हे सारखे आहेत. आता हे नंबर काय, निश्चित भाग जाते, निश्चितच त्यांचं 0 होणार. म्हणजे इथं काय राहणार मग, आता 123 आहे, 123ला 11ने भागा, 123ला 11ने भागले म्हणजे होईल किती, बघा 11 1 11, 1 राहिला, वर घेतले 3, 11 1 11, 11 13मधून 11 गेले, म्हणजे राहिले किती, फक्त 2. बघा विद्यार्थी मित्र, म्हणजे काय, या एवढ्या मोठ्या नंबरला 11ने भागले तर बाकी किती उरत आहे, 2. फक्त हे किती वेळ लागत आहे तुम्हाला करायची सुद्धा गरज नाही, फक्त तुम्हाला माहीत पाहिजे की ही गोष्ट जर केली तर हे असं येते. ही जर गोष्ट माहीत झाली की तुम्हाला ते सहज काढता येते. आता बघा याच्यानंतर इथं बघा 3 3 6 वेळा आहे ना,
कितीने 7ने भागले तर बाकी किती येईल. आता काय येईल 7ने भागले तर बाकी किती येईल. आपल्याला शिकले आहे की कोणत्याही म्हणजे सेम डिजिटचे 6 नंबर असतील. बघा 6 अंकी नंबर आहे आणि तो कसा आहे 3 आहे आणि सारखा आहे म्हणजे त्याला 7ने भागायचं. बाकी किती येणार आहे, बाकी किती येईल, निश्चित भाग जातो म्हणजे बाकी किती 0 झालं. विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीने तुम्हाला असे जर उदाहरणं आले तर तुम्ही या पद्धतीने निश्चितच सोडवून तुमचा वेळ वाचवू शकता आणि तुमचे मार्कसुद्धा तुम्ही कॉन्फिडन्सली घेऊ शकता. बघा विद्यार्थी मित्रो, आणखी आपण दुसरे उदाहरण इथं बघूया. बघा इथं काय दिलेलं आहे, वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 7 हे एक दिलेलं आहे. त्याच्यानंतर वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 2 इकडे दिलेलं आहे. वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 1 यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. तिन्ही उदाहरणं त्याच पद्धतीची आहेत. बघा विद्यार्थी, यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती, खरोखरच तुम्हाला ओळखता येते का. बघा बरं, यापैकी सर्वात मोठी संख्या जर तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही कसे काढणार. बघा तुम्ही काढून बघा, येईल काय, वाटतेच मला वाटत नाही की तुम्हाला येईल म्हणून. बघा विद्यार्थी मित्र, आता काय करायचं आहे, याला सोडवत असताना काय करायचं आहे, इथं पहा एक पॅटर्न दिलेला आहे. कोणता पॅटर्न आहे इथं, 5 आणि 3 हे बघा दोघांची बेरीज किती येत आहे 8. इथं सुद्धा दोघांची बेरीज किती येत आहे 8. इथं सुद्धा दोघांची बेरीज किती येत आहे 8. इथं सुद्धा काय येत आहे बघा, सगळे बेरीज जी आहे ती सारखीच येत आहे. आता बघा इथं तर नंतर बघू आपण. पहा इथं सगळ्यांची बेरीज किती येत आहे, दोन्ही वर्गमुळात आणि या दोन आकड्यांची बेरीज किती येत आहे, सारखी येत आहे. मग याला सोडवायचं कसं, तर काय करायचं बघा, याला सर्वात आधी काय करायचं, हे जे अंक दिलेले आहे वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 बरोबर आहे. इथे या दोन्ही अंकांची काय करा, सर्वात गुणाकार करून टाका. किती येतील 5 3 15 म्हणजे काय करायचं आहे, यांची काय करतो आपण गुणाकार. 5 फक्त संख्यांचा गुणाकार करतो. किती आला 15. इथे किती आला 12. इथं 7 अधिक इथे 7 म्हणजे आता तुम्हाला ओळखता येईल ह्या गुणाकार ज्यांचा मोठा असेल बघा तर ती सगळ्यात मोठी म्हणजे तुमची संख्या सर्वात मोठी कोणती येईल, वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 ही सर्वात मोठी संख्या होईल. बघा विद्यार्थी मित्र, बघा इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, या दोघांची बेरीज किती यायला पाहिजे, सारखीच आली पाहिजे, तेव्हाच तुम्हाला ह्या पद्धतीनं सोडवता येईल. बघा विद्यार्थी मित्र, बघा इथं 5 अधिक 6 11 बघा, 3 अधिक 8 11, 2 अधिक 3 अरे हा तर वेगळा आलेला, हा वेगळा आलेला नाही तर तुम्हाला मूर्ख बनवण्यासाठी आलेला आहे. 3 म्हणजे याला जर वर्गमुळात नेलं तर काय होते, तो वर्गमुळात 9 होते. बघा हा कशा पद्धतीने ते 2 अधिक वर्गमुळात 9 होते, वर्गमुळात 9 म्हणजेच 3 होते. बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीचे येऊ शकतात तुम्हाला. आता काय होईल, या दोघांची बेरीज करा. बघा या दोघांचा गुणाकार करा, किती होते 18 होते. या दोघांचा गुणाकार करा, किती होते 8 3 24 येते. इथं काय ते 6 5 30 येते. बघा विद्यार्थी मित्र, म्हणजे कोण मोठा आहे मग, ह्या 30 म्हणजेच तुमचा इथं सुद्धा काय हा जो आहे वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 6 हा काय सर्वात मोठा आहे. म्हणजे सर्वात मोठा कोण आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. आता बघा इथे सुद्धा बघा 8 अधिक 5 13 होत आहे, 5 अधिक 6 7 अधिक 6 13 होत आहे, 10 अधिक 10 आणि 3 केलं तर हे सुद्धा किती होत आहे 13 होत आहे. मग अशा वेळेस काय करायचं आपल्याला, सेम ह्याच पद्धतीचा आपण इथं वापर करायचा आणि याला सोडवायचं. आता कशा पद्धतीने सोडवा, 8 5 40 झाला, 7 6 42 ठीक आहे, 9 3 30. आता ह्याच्यापैकी कोण मोठा आहे, मधातला अंक मोठा आहे म्हणजेच हा तुमचा वाला सर्वात मोठा आहे. म्हणजे हे अंक जे आहे सर्वात मोठे आहे. म्हणजे काय होईल, वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 6 हा काय आहे मोठा आहे या दोघांच्या तुलनेमध्ये. समजता विद्यार्थी मित्रो, म्हणजे अशा पद्धतीने जर वर्गमुळातले संख्या येतील आणि त्याच्यापैकी तुम्हाला विचारतील की यापैकी सर्वात मोठा कोणता आणि सर्वात लहान कोणता असंही सुद्धा विचारू शकतात. आपण इथं मोठे घेतले याचा अर्थ काय, जो सर्वात लहान असेल तो सर्वात लहान 30 आले म्हणजे हा सर्वात लहान होईल. म्हणजे सर्वात लहान आणि सर्वात मोठा या पद्धतीने तुम्हाला ओळखता येतात. बघा विद्यार्थी मित्रो, बऱ्याचदा तुम्हाला अशा पद्धतीची उदाहरणं येतात. जर 2a बरोबर 2 3b बरोबर 5c असेल तर काय करायचं आहे, तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे काढा a ला b, b ला c किती राहील ते तुम्हाला काढायचं. आता काढत असताना काय करायचं आहे, बघा गुणोत्तर काढायला लावत आहे, इकडे तुम्हाला दिलेलं आहे तर काहीच करायचं नाही. बघा a आहे, एच्या जर खाली तुम्हाला लिहायचं असेल म्हणजे एच्या खाली तर एला झाकून द्यायचं, 3 गुणिला 5 करा, किती येते 3 5 15. याला अशा पद्धतीने लिहा बरोबर. ज्यावेळेस बीची किंमत काढायची अशा पद्धतीने काय करायचं, याला झाकून द्यायचं, 2 गुणिला 5 करा, किती होते 10. जेव्हा सीची काढायची असेल तर काय करायचं, याला झाकून द्यायचं, 3 2 6 झालं.
आता काय करायचं, इथं तर पूर्ण संख्येमध्ये भाग जात नाही, मग याला सरळ सरळ आपल्याला म्हणू शकतो ए ला बी ला सी, म्हणजेच काय येईल 15 ला 10 ला 6, अशा पद्धतीने तुम्हाला याचा गुणोत्तर काढता येईल. बघा विद्यार्थी मित्र, इथं बघा आता दुसरं काढत असताना सेम तसंच वापरा. इथे तुम्हाला तशाच पद्धतीत दिलेलं आहे आणि एक्स ला वाय ला झेड किती राहील त्याची व्हॅल्यू काढायची आहे. बघा याला जर काढायची असेल म्हणजे एक्स काढायचे म्हणजे काय करणार आहोत आपण, 4 पंचे 20 लिहिले. आता वायची काढायची आहे, वायला झाकून द्यायचं, 3 पाचे 15 बरोबर. आता झेडची काढायची आहे, झेड लिहिलं. आता इथं किती झेड लिहिलं, 4 तिरी 12. आता बघा इथं तुमचा पूर्ण भाग जात नाही, कोणत्या ह्याच्यामध्ये झालं मिळालं, एक्स ला वाय ला झेड. आता काय करायचं आहे तुम्हाला, हा किती 20 ला 15 ला 12, अशा पद्धतीने तुम्हाला याचे जे गुणोत्तर आहे हे सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने काढता येईल. बघा विद्यार्थी मित्र, आता आपण कोणत्याही 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज जर आपल्याला करायची असेल, ती 2 अंकी असो, 3 अंकी असो की किती 4 अंकी असो, तर ती कशा पद्धतीने फटाफटाने येऊन म्हणजे बेरीज करायची आहे की ती 10 अंकी संख्यांची, परंतु आपल्याला उत्तर काढताना ते कसं बिलकुल फटाके येऊन जाते, दोनही मिनिट लागत नाही, 2 सेकंद 5 सेकंदामध्ये तुमचं उत्तर तयार होऊन जाते. बघा विद्यार्थी मित्र, कशा पद्धतीने करायचं आहे, ते कुठून सुरुवात होत आहे, 1 के 20. बघा इथं 10 नंबर आहे, काय 21 22 23 24 25 26 27 28 29 30 आहे. मग काय करायचं आहे तुम्हाला, काहीच करायचं नाही. मधातला नंबर कोणता आहे 25, तिकडे राहिले किती नंबर्स 5, बस झाला विद्यार्थी मित्र. अशा पद्धतीने जर तुम्ही केले, बघा मधातला अंक पकडायचा आहे, मधातला अंक किती झालेला आहे, मधातला नंबर आहे 25 आणि तिकडे नंबर उरले किती आहे 5, म्हणून सरळ किती घेतलेले आहे 5, 255 हे झाले तुमच्या 21 पासून तर 30 संख्यांची बेरीज. जर तुम्हाला खोटं वाटत असेल तुम्ही मोबाईलवर करून बघू शकता किंवा आपण प्रत्यक्ष तुम्ही त्यांची बेरीज करून बघा, तुम्हाला उत्तर तेच निघेल. बघा विद्यार्थी मित्र, आता दुसरं आहे 53 पासून तर 62. आपण असं नाही म्हणता येणार की एक म्हणजे 21 पासूनच सुरू झाली पाहिजे, हा 61 पासूनच सुरू झाला पाहिजे, असं काहीच नाही. कोणतेही म्हणजे 10 नंबर असेल कंटिन्यूमध्ये, म्हणजे कोणत्याही 10 नैसर्गिक संख्यांची जर बेरीज आपल्याला काढायची असेल तर त्यासाठी हे ट्रिक आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहे. बघा काय करता, इथं इथे सुद्धा किती आहे 53 पासून तर 62 पर्यंत म्हणजे 10 नंबर आहे. मग मधातला नंबर कोणता आहे, हा 5वा नंबर कोणता आहे तुमचा 57 आहे. तिकडे किती उरलेले आहे 5, म्हणजे किती येईल मग, हा 57 आणि हा 5 झाला. मधातला अंक लिहून टाकायचं, तिकडे नंबर्स किती उरलेले आहे बस तेवढं तिकडे लिहून टाकायचं. इथे बघा आता 992 पासून सुरू होत आहे, हा 301 पर्यंत, हे सुद्धा किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता याला सोडवताना सुद्धा तसंच, मधातला नंबर कोणता आहे तुमचा बघा, हे 3 4 हा 296. आता तिकडे उरले किती तुमचे, उरले किती आहे बघा, उरले किती तुमचे आता नंबर्स किती आहे 5, बस झाला. अशा पद्धतीने तुम्हाला सोडवता येईल की कोणत्याही 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज तुम्हाला या पद्धतीने काढता येते. आता त्याच्याही पलीकडे आपण गेलं तरी सुद्धा आपल्याला त्याचं उत्तर काढता येते. बघा विद्यार्थी, 1 पासून तर 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज आपल्याला काढायची आहे. मग काय येईल 1 पासून 100 पर्यंत, मधातला अंक काय येणार आहे 50 आणि उरतील किती तिकडे मग 50, सिंपल आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. आता इथे बघा 1000पर्यंतच्या संख्यांची बेरीज, 1 पासून तर 1000पर्यंतच्या संख्यांची बेरीज सहज काढता येते. मधातला अंक किती आहे 500, उरतील किती तिकडे पुन्हा 500 झालं. अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे संख्यांची बेरीज कशा पद्धतीने काढता येईल ते तुम्ही इथे शिकलेले आहे. बघा विद्यार्थी मित्र, म्हणजे कोणत्याही 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे कोणत्याही 10 म्हणजे कंटिन्यू, कोणत्याही सलग, बघा कोणत्याही सलग असणाऱ्या 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज आपण शिकलं. त्यापेक्षा मोठ्या संख्या असेल तर त्यांची पण शिकलं आणि इथं 1000पर्यंतच्या संख्या असेल तरी पण ते कशा पद्धतीने त्यांची बेरीज करायचं ते सुद्धा आज इथे आपण शिकलो. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचशा ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये येणारे उदाहरण आणि त्यांना सोडवण्यासाठी लागणाऱ्या ट्रिक्स याबद्दलची पूर्णपणे अभ्यास आपण इथे केलेला आहे, त्या समजावून सांगितलेल्या आहे. जर ह्या पूर्ण तुम्हाला जर आवडल्या असेल तर निश्चितच तुम्ही काय करायचे आहे, ह्या ट्रिक्सचा पुन्हा तुम्ही जास्त सराव करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायचा आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, तसेच माझ्या पेजलासुद्धा फॉलो करायचं आहे. अशाच नवनवीन ट्रिककरिता आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद मित्रांनो.